राजधानी कोणती आहे? दिल्ली. व्हेरी गुड. बस खाली. आणि महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई. व्हेरी गुड. बस खाली. आता तुमचा सगळ्यांचा गृहपाठ हा आहे की भारतात एकूण किती राज्य आहेत आणि त्यांच्या राजधान्या कोणकोणत्या आहेत ते लिहून आणायचंय. ताई, म्हणजे आज शाळा लवकर सुटणार नाही रे. आता मनवाताई शिकवणार आहे तुम्हाला. बस खाली. मनवा, मनवा, काय ग, लक्ष कुठे आहे तुझं? नाही, काय नाही. काय नाही, काय काय नाही, काय झालं? खरंच काय नाही. बरं ठीक आहे, तू बस थोडा वेळ, मी कंटिन्यू करते. हॅलो. हाय. हाय. काय करताय? काम. अच्छा, बिझी आहात का? मी नंतर करू? नाही, बोला. ओके. खाल्लत काही? खाल्लं, थोडं खाल्लं. काय खाल्लं? सँडविच खाल्लं. आणि जेवणाचं काय? की कामाच्या गडबडीत जेवण नाही करणार आहात? डोंट वरी मनवा, मी बघतो काहीतरी. अच्छा, मग मी करू नंतर, थोडा काम आहे. ओके, ठीक आहे. बाय. बाय. माई, एकटाच जेवलात? अगं, मग तुम्ही रूम मधनं यायला किती वेळ लावता? मला औषधं घ्यायची होती ना, म्हणून जेवले मी. काय माहिती तुम्ही? तुमच्या लाडक्या सुनीनं सांगितलेले नियम विसरलात वाटतं. अगं, रात्रीच्या जेवणाच्या वेळी तो नियम आहे. माझ्या लक्षात आहे, तू नको काळजी करूस. नाही, आता तुमची लाडकी सून एवढी काळजी घेते घराची म्हटल्यावर मी कशाला काळजी करू ना. पण माई, काय तुम्हाला पटतं का मनवाचं वागणं? अगं, काय तेच पटायचंय? चांगलं आहे ना. घराला शिस्तच लागते त्यामुळे. नाहीतरी राजवीरची आई या घरातनं गेल्यापासून या घराला काही शिस्तच राहिली नाही. हो ना, मी या घराला बेशिस्तच करून टाकले नाही का? माई, माझं सोडा हो, मी ऐकेन असले नियम वगैरे, पण मुलं ऐकणार आहेत का? अगं, नीट समजावून सांगितलं ना तर ऐकतील यश आणि नंदा. पण त्यांना उगीच फूस लावून काहीतरी चुकीचा अर्थ लावून सांगितलंस ना तर मग त्याला काही कळणार नाही. नाही, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी मुलांना नीट समजून सांगत नाही का? सांगत नाही का मी मुलांना नीट समजावून? बरं, आता एक काम करा, तुम्ही आणि मनवानी यश आणि नंदाला समजून सांगा. हा, हॅलो, बोल मनवा. हा माई, काही नाही, जेवणाचं आणि औषधांचा विचारायला फोन केला होता. अगं हो, मी वेळेत जेवले, माझी सगळी औषधं सुद्धा घेतली. तू जेवलीस का? नाही, अजून जेवले नाही, जेवण थोड्या वेळ. अगं, मग तूही वेळेत जेव. हो. चल, ठेवू? हो माई, बाय. कमालच आहे नाही मनवाची. इकडे शाळेत पण मास्तर आणि इथे घरात पण मास्तरीण. हे असंच चालू राहिलं ना माई, तर एक दिवस आपल्याला घराच्या बाहेर अंगठा धरून उभं करते की नाही बघा ती. झालं तुझं? काय बाई, काही बोलायची सोयच राहिली नाही या घरामध्ये. बोल निश्चित. अगं, तू बोल. झाली का स्क्रिप्ट लिहून? मनवा, तुला माहितीये ना आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. हो, मला माहिती आहे आणि स्क्रिप्ट लिहून झालंय. डोंट वरी. मी असे करते, सगळीकडे स्क्रिप्ट पाठवते, ठीक आहे? आणि हो, फोटोज पण पाठवते. ए यार मनवा, हे बघ, आम्ही असं वाचण्यापेक्षा ना तुझ्या तोंडून ऐकली की फरक पडतो. आपण एक काम करूयात, आपणच भेटूयात. अरे नाही, आज नाही रे जमणार भेटायला. अगं, का नाही जमणार? मग एक काम करूयात, मी येतो हवं तर तुझ्याकडे स्क्रिप्ट ऐकायला. नाही नाही, नको, आज खरंच पॉसिबल नाहीये. काय मनवा, तू पण नाही यार. अरे, मी पाठवते ना सगळीकडे स्क्रिप्ट, आणि वेळ मिळाला की नक्की भेटते, प्रॉमिस. ठीक आहे, पण मला कळवा नक्की तसं. हो हो, ठेवू मी? हो हो, चल, बाय. काय मॅडम, जमतायत की नाही तुमचे फोन कॉल्स? अगं हो, झालं झालं. चल, मी शिकवते आता. बरी आहेस ना तू? मुलं गेली सुद्धा घरी. अच्छा, हो का? हो. बरं ऐक ना, हे घे ना, एक गंमत आहे तुझ्यासाठी. गंमत? हा घे डबा, आईने पाठवलाय. तुला मेथीचे पराठे आवडतात ना, म्हणून खाऊन घे, तुला भूक लागली असेल ना.
सखी आय एम सॉरी, पण मी निघाले तर चालेल? हो, पण काय ग, सगळं ठीक आहे ना? अगं हो, सगळं ठीक आहे. एक सेकंड, फक्त हे स्क्रिप्ट घे आणि आठवणीने निशीला दे. ओके? हो. बाय. बाय. कम इन. सर बोलवलं तुम्ही? एका मीटिंगला जायचंय, तुम्ही लंच करून घ्या पटकन. ओके. एक स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी सांगा मला. हॅलो. सखी, शाळा चालू आहे का ग आता? नाही काकू, शाळा सुटली सुद्धा. बोला ना, काय झालं? मी तुला डबा दिला होता ना मनूला द्यायला, मेथीच्या पराठ्यांचा. तू दिलास का? अरे बापरे, काय ग, विसरलीस? सॉरी काकू. ऍक्च्युली तुम्ही मनवासाठी जो पराठ्यांचा डबा दिला ना, तो मी तिला घाई गडबडीत द्यायचंच विसरले. तू मस्करी करतेस ना माझी? तू दिलास ना डबा? मग काय काकू, असं कसं विसरेन मी? मनवा खूप खुश झाली डबा बघून. हा, बरं, तुम्ही दोघी एकत्र आहात का आता? नाही काकू, आम्ही एकत्र नाही होत आता, पण ती तुम्हाला फोन करणारे असं म्हणाली. बरं, ठीक आहे. मी ठेवू का मग फोन? हो. बाय काकू. ओके, बाय. हा राणे बोला. हो, मी तुमचं अग्रीमेंट बनवायला सांगितलंय. नाही सॉरी, डील मध्ये काहीच चेंजेस होणार नाही. राईट. नाही, मला मान्य आहे माझा रेट मार्केट रेट पेक्षा जास्त आहे, पण माझी क्वालिटी पण तशी आहे, तुम्ही चेक करू शकता. येस. आणि तुम्हाला काही मान्य नसेल या सगळ्या गोष्टी, तर तुम्ही तुम्हाला हवा तो डिसिजन घेऊ शकता. ऑल राईट, कळवा. बाय. कम इन. एवढा वेळ लागतो कॉफी आणायला? यापुढे मी कॉफी सांगितली. तुम्ही का? मी येऊ नाही शकत? नाही तसं काही. म्हटलं जरा नवऱ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बघावं, नवरा काम करतोय की इथे पण बायकोवर रुसून बसतो. पाणी नाही, मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं. कुठला प्रश्न? रागवलात ना माझ्यावर? चहा सांगतो तुमच्यासाठी. नाही नको. चिडलात ना माझ्यावर? नाही. इथे माझ्याकडे बघा. आता सांग, चिडलात ना? जाऊ दे ना, आपण का बोलतोय त्या विषयावर. राजवीर, प्लीज नका ना चिडू. मी ओळखत नाही का तुम्हाला? तुम्ही काही नाही बोललात ना तरी मला कळतंय तुम्ही माझ्यावरती चिडलात ते. खरंच सांगतोय मनवा, मी नाही चिडलोय. मग काल रात्री असं अर्धवट का बोललात माझ्याशी? आज सकाळी पण मी तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण तुम्ही विषय टाळून ऑफिसला निघालात. राजवीर, मी दुसऱ्या कुठल्याही कामात बिझी झाले की तुम्ही लगेच शांत होता. बरं, त्या विषयावर मी काही बोलायला आले तर माझ्याशी नीट बोलतही नाही, विषय टाळता. काय अर्थ घ्यायचा मी या सगळ्याचा? मगाशी फोनवर पण तुम्ही नीट नाही बोललात. फक्त मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. राजवीर, तुम्हाला एक सांगू, तुम्ही आनंदी नसाल तर मी सुद्धा कधीच आनंदी नाही राहू शकत. मगाशी तुम्ही फोन केला तेव्हा मी खरंच कामात होतो, रागवलो नव्हतो. ठीक आहे, पण तुम्ही आता बघा, मीच तुमच्यावर रागवायला सुरुवात करणार. का? तुम्ही का रागवणार? मग काय करू? या कामाच्या नादात तुम्ही अजिबात खाण्याकडे लक्ष देत नाही. अजून जेवला नाही आहात ना तुम्ही? नाही, मी मगाशी ते सँडविच. नाही, सँडविचचं मला नाही सांगायचं. ते काही जेवण नसतं. आणि तसंही मी पण काही जेवलं नाही, मला पण खूप भूक लागली. तुमच्यासाठी मागवतो मग मी काही. नाही, त्याची काहीच गरज नाही. असं काय करताय? आता म्हणाला ना भूक लागली मला. हो, भूक लागली आहे, पण बाहेरून काहीच मागवायची गरज नाही.
मी डबा आणलाय आपल्यासाठी. म्हणजे ऍक्च्युली आईने माझ्यासाठी मेथीचे पराठे पाठवलेले सगळीकडे. मला खूप आवडतात ना, पण मग मी आपल्यासाठी घेऊन आले. दवे, गेली किती वर्ष तुम्ही राजवीर सरांबरोबर काम करताय? सर 6 वर्ष 4 महिने. पण सर अचानक आज तुम्ही विचारलं? नाही, सहज विचारलं. आणि सुष्मिता तू? ही कंपनी सुरू झाली तेव्हापासून आहे मी राजवीर बर. सोबत. आय मीन राजवीर सरांसोबत. पण एक सांगू, या ऑफिसचा प्रिमाइसेस खूप भारी आहे. इकडे काम करताना ना बिलकुल कंटाळा येत नाही. राजवीर सरांनी मस्त सेट केलंय. नितीश, मी केलं हे सगळं. म्हणजे कुठे काय असेल, जसं की राजवीरचं केबिन कुठे असेल, स्टाफ कुठे बसेल, पॅन्ट्री कुठे असेल, हे सगळं मी ठरवलं. आय मीन मी डिझाईन केलं. वाव, मला हे माहितीच नव्हतं. पण खरंच ऑफिस खूप मस्त डिझाईन केलंय. थँक्यू. दवे, आपल्या रॉ मटेरियलचा जो प्रॉब्लेम झाला होता तो झालाय का सॉल्व? मॅडम सॉल्व्ह झालाय, पण मला नाही वाटत सर पुन्हा त्यांच्याकडनं रॉ मटेरियल घेतील. नशीब. हे तुम्हाला तरी माहिती आहे. कमन. मॅडम, ह्या फाईल मागवल्या होत्या. बरं भास्कर, सरांचा लंच झालाय का? नाही, कारण त्यानंतर आम्हाला मीटिंगला जायचंय. जेवणाचं माहित नाही, पण मगाशी मनवा मॅडम आल्यात. दवे, ऐकलत ना? आता पोस्टपोन करा तुमची मीटिंग. कधी आली ताई? आत्ताच थोड्या वेळापूर्वी. ओके. सर, त्या फाईल दिल्या आहेत, ते सुष्मिता मॅडम आल्या की त्यांना रिमाइंड करा. ओके, येतो. दवे, मी ताईला भेटायला गेलो तर चालेल ना? म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना? सर, ते तुम्हीच ठरवा. मी आलोच. मी ताईला भेटायला गेलो तर चालेल का राजवीर सरांना? 2 गोष्टी लक्षात ठेव. पहिली, इकडे ऑफिसमध्ये मी तुझा जिजू नाही. ऍक्च्युली माझ्या पण लक्षात येत नव्हतं की तुम्हाला ऑफिसमध्ये नक्की काय म्हणू. पण ठीक आहे, घरी तुम्हाला मी जिजू म्हणेन आणि ऑफिसमध्ये सर. यस. नाही, नको. कसे होते पराठे? चांगलं. हो ना? माझ्या आईच्या हातचे पराठे मस्तच असतात. मला तर खूप आवडतात. तिच्यासारखे पराठे ना कोणीच बनवू नाही शकत. आता तुम्हाला पथनाट्याच्या प्रॅक्टिसला जायचं असेल ना? नाही, आज नाही आहे ना प्रॅक्टिस. राजवीर, तुम्हाला मी शाळेत गेलेलो किंवा पथनाट्य केलेलं नाही आवडत ना? तुम्हाला काय वाटतं? राजवीर, मला काय वाटतं हे महत्वाचं नाही. का महत्वाचं नाही? तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही शाळेत जाता, तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही पथनाट्य करता, महत्वाचं का नाही? मला असं वाटतं की मला असं वाटतं की राजवीर मोहिते पाटीलच्या बायकोला हे सगळं करण्याची काहीच गरज नाही. काय कमी आपल्याकडे? काय गरज काय याची? पण मुळात मी हे गरज म्हणून करतच नाहीये. म्हणजे पथनाट्य किंवा शाळा यातून मला पैसे मिळतात म्हणून मी हे सगळं नाही करत आहे. मला आनंद मिळतो, मला छान वाटतं म्हणून मी करते. नाही, बरोबर आहे मनवा, पण माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. त्यामुळे मला नाही आवडत तुम्ही माझ्यापासून लांब गेलेले. माहितीये मला, मी तुमच्यापासून लांब गेलेलं तुम्हाला अजिबात नाही आवडत. तुमची लगेच चलबिचल होते, सगळं बघते मी. पण राजवीर, मी तुम्हाला या आधीही सांगितलंय की आपलं जग आपल्या दोघांचंच नाहीये फक्त. आपल्या जगात आणखीन माणसं आहेत
आणखीन गोष्टी आहेत ज्या सुद्धा खूप गरजेच्या आहेत. मला मान्य आहे आपण एकमेकांची प्रायोरिटी असावं, पण एकमेकांना प्रायोरिटी देताना तुम्ही तुमच्या कामाकडे किंवा मी माझ्या शाळेकडे, पथनाट्याकडे दुर्लक्ष केलेलं चुकीचं ठरेल ना. राजवीर, मला माहिती आहे घर, शाळा, पथनाट्य हे सगळं मॅनेज करणं थोडं हेक्टिक आहे, पण तुम्ही नका काळजी करू, मी सगळं व्यवस्थित मॅनेज करेन. विश्वास ठेवा माझ्यावर. स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा तुमच्यावर. मी तुम्हाला शब्द देते, मी सगळं अगदी व्यवस्थित मॅनेज करेन. घर, शाळा, पथनाट्य अगदी सगळं. नाही, तुम्ही घर, शाळा, पथनाट्य सगळं मॅनेज कराल, पण माझं काय? या सगळ्यात मी कुठे? अहो, असं काय करता? घर म्हणजे आपला संसार. अच्छा, हां. राजवीर, काय? अहो, काय? राजवीर, आपण ऑफिसमध्ये आहोत. माहिती आहे ना मला. काय माहिती काय सोड. राजवीर, नको. ऐका ना माझं, आपण ऑफिसमध्ये आहोत, कोणीतरी येईल. त्या केबिन मध्ये माझ्या परमिशनच्या शिवाय कोणीच येत नाही. काय करतं? कोणी आलं तर कोणी आलं बघू म्हणजे काय. प्लीज नको. राजवीर, अरे ते सॉरी. काय मूर्खपणा आहे हा? नॉक करून आत यायचं हे डोक्यात शिरत नाही का तुझ्या? राजवीर, शट अप. आउट. आउट. सोडा ना, तिला माहित नसेल मी आतमध्ये आहे. चुकून आली असेल ती. तुम्ही प्लीज एवढं चिडू नका. हे घ्या तुम्ही पाणी घ्या. हे घ्या. नाही, इट्स ओके. नका ना चिडू. निघू मी? बाय. बाय. येते.
तायडे नितीश, काय काय इथे काय करतेस? अरे काही नाही, टिफिन घेऊन आले होते. दिस इज नॉट फेअर. मला कधी असा टिफिन वगैरे बनवून दिला नाहीस तू. हा अरे आईनेच पाठवला होता सखीकडे. मेथीचे पराठे आहेत, म्हणून घेऊन आले. तू खाल्लेस पराठे? हो म्हणजे काय, खाल्ले ना. आईच्या हातचे पराठे मी नाही खाणार, एकदम मस्त झाले. तू जेवलास? हो आत्ताच झालं. बाकी काम कसं चाललंय? काम मस्त चाललंय, मी खूप एन्जॉय करतोय. तायडे आता बघच, तुझा हा भाऊ लवकरात लवकर खूप मोठा बिझनेसमन होतो की नाही. व्हेरी गुड. असंच काम करत राहा. चल मी तुला माझी केबिन दाखवतो. चल. चल ताई, ही सुष्मिता. नितीश, अरे ओळखतो आम्ही एकमेकींना. खूप चांगलंच. आता राजवीरची बायको म्हटल्यावर ओळखणार नाही का? ताई, सुष्मिता मला कामात खूप मदत करते. उद्या पुढे जाऊन प्रोजेक्ट खूप चांगलं झालं ना, तर सगळ्यात जास्त क्रेडिट हिला असणार आहे. सुष्मिता, तू प्लीज वाईट नको वाटून घेऊ. आय मीन मगाशी जे काही झालं. मॅडम, ते सरांनी तुम्हाला बोलवलं. आलेच. एक्सक्यूज मी. काही वाईट वाटून घेऊ नका असं का म्हणालीस तू? काय झालं? नाही नाही, काही नाही. तू केबिन दाखवतोस ना सर? अरे हो, चल चल चल. तायडे, चल. हो. कोण समजतेस कोण तू स्वतःला? किती वेळा सांगितलंय नॉक करून आत यायचं, साधी गोष्ट डोक्यात शिरत नाही तुझ्या सुष्मिता. आणि बेसिक मॅनर्स आहे, कोणाच्याही केबिन मध्ये जाताना आधी नॉक करायचं अक्कल नाहीये? सॉरी. अरे का सॉरी म्हणण्याची वेळच काय येते प्रत्येक वेळा? राजवीर, अरे पण तू एवढं का चिडतोयस? हे बघ, मी सांगितलं ना तुला, चुकून आले मी. एक्झॅक्टली तोच प्रश्न आहे माझा. आणखी किती दिवस तू चुका करणार आणि त्याच चुका मी तुला दाखवून द्यायच्या? पण ह्या चुका सोडा, हल्ली कामात पण खूप चुकतेस. वाढल्यात ना चुका? नाही अरे, असं नाहीये राजवीर. तुझं काय म्हणणं आहे? मी आता इथे बसून तुला तुझ्या सगळ्या चुका दाखव, तू म्हणत असेल तर तसं करू शकतो. राजवीर, अरे पण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा एवढा मोठा इश्यू का करतोयस तू? मी इश्यू करतोय? मी? राजवीर, अरे खरेच मुद्दाम नाही आले मी. बघे, रडायची नाटकं इथे करू नको, मला काही फरक पडत नाही. गेट आउट. राजवीर, आउट.